हरे जय दीन दयाल हरे जय जय कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल हरे तुम ही करता तुम ही कारक तुम ही करता तुम ही कारक परम कृपाल जय दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल हरे अजर अमर है परम तत्वयों काया के सुख दुख समझाए सदपित पाल हरि जय दीन दयाल हरि जय जय कृष्ण गोपाल हरि जय दीन दयाल हरि रंग गई मीरा रस आन तो रस की आन हुए शाम के रंग में रंग गई मीरा रस आन तो रस की आन हुए जब से आगे बंद करी तुम सूरदास को रजस हुए जग से आंखें बंद करी तो
कृष्ण गोपाल हरे हरे पुरुष मंडली हरे दीन दयाल हरे कृष्ण 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 गोविंद बोलो हरि गोपाल आत्मवती करा गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल हरि हरि गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो कृष्ण बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल श्री गोपाल कृष्ण महाराज की श्री दत्तात्रेय श्री चक्रपाणी महाराज की श्री गोविंद प्रभु सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय। करारविंदेन पदारविंदम तुमचा आवाज थोडा कमी मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि करारविंदेन पदारविन्दम् मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि बालं मुकुन्दं मनसा स्मरामि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् सरोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दन पार्थो वस्य सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् एकं शास्त्रं देवकी पुत्रगीत एको देवो देवकी पुत्रयो एको मन्त्रस्य नामानि कर्मापेकं तस्य देवस्य सेवा कर्मापेकं तस्य देवस्य सेवा वन्दो नियातव पदाम्बुजदेवराया
वैराग्य भक्ती मज द्या प्रभुदेवराया ज्या साधना घडविले महादेवराया ते प्रेम साधना घडो मज देवराया पापोहम पाप कर्महम पापात्मा कृपया देवं शरणागतवत्सल श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ठीक है, आज सेटिंग ठीक आहे, आवाज ओढला पाहिजे त्याने। प्रस्तुत आजच्या या श्रीमद महावाक्य प्रवचन सोहळ्याच्या निमित्ताने आजच्या चिंतनाचा हा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या चिंतनासाठी उपस्थित असलेले आपल्या स्वस्थानावरून या संपूर्ण सोहळ्याची शोभा वाढवणारे, या संपूर्ण सोहळ्याचं आदरस्थान, या संपूर्ण सोहळ्याचा मार्गमेरू, मध्यबिंदू, केंद्रबिंदू, अग्रज असलेले अध्याधीश, अधिकरण, मार्गमेरू, परमपूज्य परम आदरणीय अध्यात्मनित्या विगत स्पृहशे आदरणीय बाबा, आजच्या या सोहळ्यासाठी सदैव प्रयत्नरत असलेले आदरणीय सद्भक्त प्रकाशजी घुगे आणि इतरही त्यांची मंडळी, त्यांचे बंधू, त्यांचे पुतणे, त्यांचे भाऊ, इतरही नातेवाईक, अत्रेष्ठ सगळे सोयरे आणि महानुभाव संप्रदायातील अग्रगण्य अग्रमान्य असलेले काही वासनिक मंडळी, श्रावक श्रोते हो, उपस्थित असलेले राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, बालगोपाल, आया बहिणींनो, सगळ्यांना दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। एकदा आवाज येऊ द्या, दंडवत प्रणाम। त्याचं ना ते बंद कर ना, हे फिरणं बंद कर। सगळ्यांच्या म्हणजे उडलं नाही पाहिजे, ठीक, फिरतं बंद कर, होतं स्विंग जे असतं ना बंद। आत्महितासाठी, सगळ्यांच्या आत्मकल्याणासाठी अनंत काळापासून युगानुयुगे परमात्मा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू, परमात्मा श्री दत्तात्रय प्रभू, परमात्मा गोपाल कृष्ण उद्धारासाठी कार्यरत आहे। सर्वांच्या हितासाठी परमात्म्याने या सृष्टीची रचना केली आणि या सृष्टीमध्ये प्रत्येकाला एक महत्वाचं हित करणं आहे, ते म्हणजे हित ते करावे देवाचे चिंतन, ईश्वराचं चिंतन करणं। त्यांनी आजपासून, कालपासून, उद्यापासून, भूतो भविष्यती वर्तमाने सदैव आपल्या आत्म्याला कसं आपल्याला योग्य ठिकाणी ठेवता येईल याचं चिंतन करणं गरजेचं। आणि ज्याला आत्म्याचं हित कळलं, ज्याला आपल्या जीवाचं हित कळलं, ज्याला आपल्या जीवनाचं हित कळलं, तो व्यक्ती पृथ्वी तलावरती संन्यासी असल्यासारखा आहे। आदरणीय आयोजकांनी खूप सुंदर असं आयोजन आपल्यासाठी केलेले आहे। आपण थोडीशी वेळेचं भान ठेवून जर आलात, नक्कीच ही पर्वणी प्रत्येकाला साध्य होणार आहे। आणि ही 7 दिवसाची शृंखला एक विशिष्ट विषयाला तुमच्यापर्यंत नेऊन ठेवणार आहे। तो विषय तेव्हाच तुमच्या लक्षात येईल, तो विषय तेव्हाच समजेल की जेव्हा तुम्ही पहिल्यापासून हजर राहाल, पहिल्यापासून जेव्हा तुम्ही ऐकाल, तेव्हा तो विषय पूर्णतः तुमच्या लक्षात येईल। आता कालचा विषय झालेला, पार्श्वभूमी जी झालेली, ती पार्श्वभूमी मला आज सांगून चालणार नाही। बरीचशी मंडळी नाहीये, बरीचशी नवीन मंडळी आलेली, बरेचसे चेहरे अनोळखी आहे, पण मला आता तो विषय पुढे घेऊन जावा लागेल। आपल्याला श्रीमद भगवद्गीतेतून भगवान कृष्ण शोधायचा आहे। जो भगवान कृष्णाला भगवान कृष्ण अपेक्षित आहे, तो भगवान कृष्ण तुम्हाला शोधायचा आहे। बाळ कृष्णापासून गोपाल कृष्णापर्यंत, गोपाल कृष्णापासून द्वारकाधीशापर्यंत, द्वारकाधीशापासून गीतोपदेश करणाऱ्या भगवान कृष्णापर्यंत आपल्याला तो प्रवास साध्य करायचा आहे। जमला नाही साहेब, तो प्रत्येकाला जमला नाही। हा प्रवास तसा अवघड आहे। प्रत्येकाने कृष्णाजवळ जाण्याचा जरूर प्रयत्न केला, प्रत्येकाने कृष्ण शोधण्याचा प्रयत्न केला, कृष्ण प्रत्येकाने जवळचा आपला करण्याचा प्रयत्न केला,
पण कृष्ण प्रत्येकाला साध्य झाला नाही, प्रत्येकाला ओळखता आला नाही, प्रत्येकाला मुठीमध्ये घेता आला नाही. म्हणून जगाच्या पाठीवरती बहुतांशी कृष्णाची भक्ती करणारी जी माणसं आहे ती बालकृष्णाची भक्ती करणारी. मोठा कृष्ण पकडणं सहजासहजी शक्य नाही. मोठा कृष्ण जर तुम्हाला पकडायचा असेल, समजायचं असेल, समजून घ्यायचं असेल, मोठा कृष्ण जर तुम्हाला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आचरण करण्यासाठी घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला गीता वाचावी लागेल. गीता भागवत करीती श्रवण हे चांगल्या माणसाचं लक्षण आहे. ज्याला हे श्रवण करता आलं, ज्याला हे समजलं, काल मी सांगितलं की सोप्या परिभाषा तुमच्या संसाराच्या होऊ शकतात. संसार कसाही तुटका ताटका केला तरीही चालू शकतो. संसार वाकडा तिकडाही चालू शकतो. 3 दगडाचे चूल मांडा, चौकामध्ये बसले 3 दगडाचे चुले, फाटकं पातेलं असू द्या, जळालेला छिद्र पडलेला तवा असू द्या, त्याच्यावरती भाजी टाकू शकतात, त्याच्यावरती चपाती करू शकतात. तोही तसा फाटका तुटका संसार संध्याकाळच्या भोजनासाठी तुमचा चालू शकतो, तुम्हाला जमू शकतो. संसार कसाही सोप्या पद्धतीने जमेल, ताटक्या तुटक्या पद्धतीनेही जमेल, पण परमार्थ तुम्हाला सिद्ध होऊन करावा लागेल. परमार्थ करण्यासाठी तुम्हाला तुमचं तन मन धन सुद्धा परमार्थाच्या चरणी, परमात्म्याच्या चरणी अर्पण करावं लागेल. तेव्हा परमात्म तत्व तुमच्या हृदयामध्ये येण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी आतुर होईल. संसार साधा सुद्धा जमू शकतो. फाटक्या लुगड्यानिशी संसार जमू शकतो, फाटक्या छतानिशी संसार जमू शकतो. गरिबी आणि विरक्ती याच्यामधला फरक असा आहे, गरिबी ही कर्म प्रारब्धाचा भोग आहे. गरिबी हा कर्म प्रारब्धाचा भोग आहे आणि वैराग्य किंवा फकिरी ही त्या कर्म प्रारब्धाला मारलेली लात आहे. ज्याच्यामध्ये लात मारण्याची अवकात आहे, ज्याच्यामध्ये लात मारण्याची ताकद आहे, तोच खऱ्या अर्थानं फकीर होऊ शकतो आणि तोच परमार्थाच्या, परमात्म्याच्या ज्ञानाला अधिकारी होऊ शकतो. ज्याला सोडणं जमतं. आणि मग बघा, तुमच्या समोर काही माणसं बसलेली, तुमच्या समोर मंडळी बसलेली, ज्यांनी सगळं सोडलेलं आहे, ज्यांनी आईवडिलांना सोडलं, प्रपंचाला सोडलं, आपल्या कुळाला सोडलं, आपल्या घराला सोडलं, दाराला सोडलं, फकीर झाले, मंदमस्त झाले, मस्तपैकी देवाच्या चरणाजवळ जाऊन डोलायला लागले, नाचायला लागले, संपूर्ण आयुष्य सोडून दिलं. पण त्यांच्याही पाठीमागे बसलेली तुम्ही मंडळी आहात की फक्त दिवसामधून 1 तास किंवा 2 तास तुम्हाला यायचंय. त्याच्यामध्ये सुद्धा विचार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बांधलेली एक दोरी आहे कोणत्या नावाने, किंवा आपल्या घरच्या नावाने, घरच्या कुलपाच्या नावाने. ती दोरी आपल्याला आकर्षित करते आणि पाठीमागे ओढते, त्या संसाराकडे ओढून घेते. आपण परत जाण्यासाठी इथं आलेलो आहोत. पण अशी काही माणसं आहेत की मागचा दरवाजा त्यांनी बंद केलेला आहे. मागचे दरवाजे बंद करावे लागतील, तेव्हा परमात्म्याचं काहीतरी तत्व तुमच्या हृदयामध्ये येईल. परमात्मा तत्व असं सहजासहजी समजू शकत नाही. गीतेच्या महाभारतामध्ये प्रवेश केलेला सुद्धा नाही. तुम्ही या अथवा नका योगी गंगा प्रत्येकाच्या दारापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून इथं आलेली, आता इथून प्रत्येकाने आपापलं भांडं आणावं, त्या भांड्यामध्ये आपल्या अधिकारानुसार ते ज्ञान भरावं आणि आपल्या घराला, आपल्या प्रपंचाला पुण्य पावन करावं. ते प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणार नाही, परंतु आता तुम्ही तुमच्या पावलाने इथपर्यंत येऊ शकता, तुम्ही घेऊन जाऊ शकता. गीतेच्या महाद्वारामध्ये, शुभद्वारामध्ये प्रवेश करत असताना गीतेला आपले ग्रंथ जोपर्यंत आपल्याला उमगणार नाही, आपले संत जोपर्यंत आपल्याला समजणार नाही, आपले पंथ संप्रदाय जोपर्यंत आपल्याला समजणार नाही, तोपर्यंत या संस्कृती, तोपर्यंत या गोष्टी आपल्याला कळणार नाही. संस्कृतीसाठी आपण आपली पुस्तकं, आपले प्रवचन, आपण कुठेही काहीतरी कार्यक्रम आयोजित करू शकतो, संस्कारासाठी आयोजित करू शकतो, पण ती शिदोरी आपल्या घरापासून जर सुरू होत असेल, तो स्रोत जर आपल्या घरापासून जर चालू होत असेल, तरच त्या स्रोताला तुम्ही घेऊ शकता. विजेच्या बोर्डमध्ये, स्विच बोर्डमध्ये पिन लावल्यानंतर पुढचं उपकरण जे असतं, यंत्र जे असतं, किंवा पुढचा जो बल्ब असतो तेव्हा लागतो. पण बल्बच जर उडालेला असेल तर कितीही पिना लावल्या, कितीही बटणं दाबले, तुम्ही जर घेण्यासाठी जर आलेले असाल आणि घेण्यासाठी आतुर असाल ना, तरच तुमचे दिवे पेटतील. श्रीमद भगवद्गीता एक हिंदुस्थानच्या संपूर्ण विश्वाच्या, संपूर्ण जगताच्या कल्याणासाठी निर्माण झालेला ग्रंथ आहे. त्याचा तुम्ही फायदा घ्यावा, त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. तो लाभ तुमच्या आमच्यासाठी या सगळ्या आयोजकांनी जो खटाटोप केलेला आहे, तो तुम्ही प्रत्येकाने घेतला पाहिजे.
जीवनाचं सोनं करण्याची ही पवित्र जागा. आज काल श्रीमद भगवद्गीतेची मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली, या कथेची पार्श्वभूमी सांगितली. आज त्या कथेच्या प्रवेशद्वारामधून आपल्याला जायचं आणि मग प्रथम धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सव मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजया. हा जो धर्म शब्द आहे, धृतराष्ट्र उवाच, आता इथून जरी सुरुवात करायची जरी म्हटली ना तरी 7 दिवस निघून जातील. धर्म शब्द जरी पकडला तरी 7 दिवस निघून जातील. पण थोडक्यामध्ये गीतेचं एक सार आहे. आजकाल तरुण मंडळीने खूप मोठा धडाका चालवलेला आहे. काही तरुण मंडळी बसलेले असतील तर थोडं लक्षात घ्या. वरती एखादं वाक्य लिहितात, काय लिहितात की दुसऱ्याचं धन खाणारा लबाड असतो, आणि खाली लिहितात गीतेचं सार. दुसऱ्याला धोका देणारा विचित्र असतो, दुसऱ्याला धोका देणारा आयुष्यभर धोकेच खात असतो, खाली लिहितात गीतेचं सार. काल परवा तर एक ते व्हिडिओ बघितला, आपल्या धर्माची जेवढी विडंबना केलेली तो आज परत विषय घेणार आहे. एक नाचण्याचा व्हिडिओ होता आणि त्याच्या वरती लिहिलं तर पार्थ जरा रथ हळूहळू चालव, मला नृत्य बघायचंय. त्या लिहिणाऱ्याने लिहिलं होतं. खाली लोकांनी शिव्या पण लिहिल्या होत्या, तिथं गरजेच्याही होत्या. परंतु आपल्या धर्माची विडंबना आपणच करतोय. एखादा कुठलं तरी वाक्य लिहायचंय, सुविचार लिहायचा आणि त्याच्या खाली गीतेचं सार लिहायचं. गीतेमध्ये असे फालतू धंदे सांगितलेले नाहीये. गीता तुमच्या ह्या सांसारिक लफड्यासाठी निर्माण झालेला ग्रंथ नाहीये, हेही नीट लक्षात घ्या. सांसारिक तुम्हाला हेवे कुठंतरी काहीतरी दिसलं, तुम्हाला रस्त्याने चाललेला कट मारलेला, मग जो जोरात चाललेला आहे, जोरात चालणारा माणूस एक दिवस नक्कीच झडकतो. खाली लिहिलं गीतेचं सार. गीतेमध्ये कुठं स्पीड आलं, गीतेमध्ये कुठं वेग आला. गीतेला बदनाम करू नका. हा संदेश सार्वत्रिक आहे म्हणून ही वाक्य बोलतोय मी. इथली पार्श्वभूमी वेगळी जरी असली पण ह्या यंत्रांच्या द्वारे संपूर्ण ठिकाणी जाणार आहे म्हणून तेही सांगावं असं वाटतंय. गीतेला बदनाम करू नका. गीतेला जर याची सुद्धा पात्रता तुमची राहणार नाही, हेही नीट लक्षात घ्या. गीतेला बदनाम करायचं नाहीये. हा धर्मग्रंथ आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव. धर्मक्षेत्रावरती श्लोकाचा भावार्थ सांगून पुढे चालतो. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, धर्माचं क्षेत्र असलेलं, कुरुचं क्षेत्र असलेलं, समवेता युयुत्सव. युयुत्सव म्हणजे युद्धाच्या इच्छेने एकत्र झालेले. मामका, माझे आणि पांडूचे पुत्र नेमकं तिथं काय करताय, संजयाला धृतराष्ट्राने विचारलं. पुढे जाणारच नाहीये. तसं पाहिलं तर खूप मोठा त्या अध्यायाचा सारांश आहे, पण गीतेचंच मुळात महत्व आपल्याला नसल्या कारणानं आपल्याला तेही समजून घेणं गरजेचं आहे. गीता सुरूच का झाली? इथे हा जो शब्द आहे मामका, हा मामका शब्द या सगळ्या खटाटोपाला कारणीभूत ठरलेला आहे. माझं, माझे आणि पांडूचे. मामका पांडवश्चैव, माझे आणि पांडूचे पुत्र नेमके करत काय? शेठ, कृतयुगामध्ये राक्षस झाला, त्याचं नाव हिरण्यकश्यप होतं. त्याचं अक्षर जे होतं ना, 5 अक्षरी नाव होतं. समजदार मंडळी, तुम्ही शास्त्र ऐकलं असेल म्हणून सांगतो. सुरुवातीला सतयुगामध्ये, कृतयुगामध्ये जो राक्षस झाला त्याचं नाव हिरण्यकश्यप होतं, 5 अक्षरी नाव होतं. त्रेतायुग लागला, त्रेतायुगामध्ये राक्षसाचं नाव थोडस बारीक झालं, त्रेतायुगामध्ये रावण झाला, 3 अक्षरीच नाव राहिलं. वाक्य नीट लक्षात येण्यासारखे. पहिल्या युगामध्ये राक्षस होता, त्याचं नाव हिरण्यकश्यप होतं, 5 अक्षरी नाव. त्रेतायुगामध्ये राक्षस झाला, त्याचं नाव रावण, 3 अक्षरी नाव आहे. द्वापार युगामध्ये राक्षस झाला, त्याचं 2 अक्षरी नाव आहे, कंस. पहिला राक्षस मोठा होता हिरण्यकश्यप, त्याच्यापेक्षा राक्षस छोटा झाला, 3 अक्षरीच नाव राहिलं. द्वापार युगामध्ये राक्षस छोटा झाला, आणखी छोटा झाला, त्याचं नाव 2 अक्षरीच राहिलं, कंस. कलयुगामध्ये त्याच्याही पेक्षा राक्षस छोटा होऊन गेला, त्याचं नाव मी आहे. तो कलियुगातला सर्वात घातक असलेला राक्षस मी. हिरण्यकश्यप परवडला, त्याच्यासाठी नरसिंहाने अवतार घेतला, त्याचं पोट फाडून टाकलं, त्याला संपवून टाकलं. रावणासाठी रामाने अवतार घेतला, रावणाची लंका जाळली, रावणालाही संपवून टाकलं. कंसासाठी भगवान कृष्णाने अवतार घेतला, कंसाला संपवून टाकलं. पण तुमच्या मी साठी कोणी अवतार घ्यायला तयार नाही, तुमचा मी, कारण शेवटपर्यंत संपणारच नाही. अहंकार विमूढात्वा करता विधी उच्यते.
कर्ताहम इति उच्यते. मी करतो, माझं करतो, अहंकार इतका अहंकार आहे की माझ्याशिवाय हे जगाचं पान चालूच शकत नाही, माझ्याशिवाय हे जग राहू शकत नाही, माझ्याशिवाय हे जग चालू शकत नाही. अहो किती मी येऊ, ज्याचं घर गळतं, ज्याचं छप्पर गळतं, ज्याच्या घराला धडाचा दरवाजा नाहीये, तो सुद्धा बायकोला एक थोबाडीत मारतो आणि म्हणतो अरे मी आहे म्हणून तुला घरामध्ये आणलं. काय रे, तुझ्या दरिद्रीची दरिद्री नारायणाची ती सावित्री पवित्री जी काय असेल ती घरामध्ये आली, बिचारी तुझं 4 भांडे व्यवस्थित करते, तुझ्या संसाराला कुठंतरी शिवल्याचा आधार शिवते, फाटलेलं व्यवस्थित झाकून ठेवते. तूही तिला थोबाडीत मारून म्हणावं की मी तुला घरामध्ये आणलं म्हणून तू आहेस. हा मी कुठपर्यंत चालणार आहे? तो मी खऱ्या अर्थानं नडला, धृतराष्ट्राला नडला. आणि आजचे धृतराष्ट्र तुम्हाला माहितीये का, आम्ही सगळे संतान युक्त आहात, निपुत्री कोणीही नाहीये, महानुभाव भिक्षुक जर सोडले तर. आम्हालाही कदाचित या संसारामध्ये राहण्यासाठी शिष्य परिवार पाळावा लागतो, म्हणून एक प्रकारे आम्ही शिष्य सांभाळलेले, पण त्यांचे इतके दुर्गुण आम्हाला सहन करावे लागत नाही. पण तुमचे जे पुत्र आहेत, तुमचे जे वारसदार आहेत, त्यांचे जर वाबाडे इथून काढायला सुरुवात केली तर त्याच्यावरती खूप मोठा ग्रंथ तयार होईल. इथं तयार झालेली माणसं तोडका मोडका धर्मच करतात. एखाद्या साधूने घेतलेला शिष्य तो काहीही करेल तरी धर्मच करेल, पण तुमचा पोरगा चांगल्या कुळामध्ये जन्माला आला तरी तो पुढं तुमचं नाव कमवेल, तुमचा चाललेला दिवा तसाच तेवढ ठेवेल, त्या दिव्यातलं तेल तसंच राहून देईल, त्या दिव्याची वात तशीच राहून देईल की याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. इथं नडलेला खरा जो शब्द आहे ना, इथं नडलेला खरा जो व्यक्ती आहे, इथं नडलेला खरा जो भाव आहे ना, तो धृतराष्ट्राचा भाव आहे. धृतराष्ट्र कोण आहे हो? धूर्तराष्ट्र हाही एक त्याचा अपभ्रंश आहे. ज्याला फक्त आपलं राष्ट्र धूर्ताने निर्माण करण्याचीच बुद्धी आहे, तो धृतराष्ट्र आहे. ज्याला आपलं साम्राज्य दुसऱ्याच्या मुंडीवरती पाय देऊन, दुसऱ्याच्या खांद्यावरती पाय देऊन, दुसऱ्याच्या डोक्यावरती पाय देऊनच निर्माण करावं वाटतं. ज्याचं साम्राज्य नीतीचं नाहीये, ज्याचं साम्राज्य नीतिमत्तेचं नाहीये, ज्याचं साम्राज्य शांततेचं नाहीये, ज्याचं साम्राज्य हिताचं नाहीये, ज्याचं साम्राज्य पवित्र्याचं नाहीये, त्या साम्राज्याला लंके एवढी जरी साम्राज्याची विस्तार असला तरी त्या साम्राज्याला काही किंमत नाहीये, कवडी मोल त्याची किंमत आहे. ते साम्राज्य शून्य आहे. खरा धृतराष्ट्र तोच आहे की ज्याने आपल्या डोळ्यासमोर आपली लेकरं काय करतात हे कधी बघितलं नाही, तो धृतराष्ट्र आहे. ज्याने सदैव आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली, तो धृतराष्ट्र आहे. ज्याने सदैव आपल्या लेकरांना वाकडी वाट धरत असताना सुद्धा कधीच इशारा दिला नाही, तो धृतराष्ट्र आहे. लाडपोस करावं, लाडकोड करा, सर्व त्यांचे लाड पोचले पाहिजे, तुम्ही त्यांना सुंदर असं संगोपन केलं पाहिजे. पण एक गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे. कालच्या प्रसंगाला सांगत असताना माझं ते वाक्य राहून गेलं. प्रत्येक आईला माहिती की आपलं लेकरू कुठं जातं, काय करतं. प्रत्येक बापाला माहिती की आपलं लेकरू काय करतं, कुठं जातं. पण ते करत असताना आपण त्या जी वात्सल्याची जी चादर असते ती चादर तशीच ठेवतो, आणि वात्सल्याची चादर एक दिवस आतून पोखरलेली दिसते, उदयने खाल्ल्यासारखी ती खाल्लेली दिसते. तेव्हा आपल्याला कुठंतरी जाग येते आणि तेव्हा वाटतं की नाही, याला लहानपणीच आपण याचा कान धरला पाहिजे, त्याला लहानपणीचे जे थोबाड घाललं पाहिजे होतं, याला लहानपणीच आपण वेगळं जर चांगलं वळण दिलं असतं तर आज हे दिवस आपल्याला पाहायला भेटले नसते. पण अब पछताए क्या होत है जब चिडिया चुग गई फिर. आता पाखरं उचकून काही फायदा नाही, आता सगळे कंस दाणे ते पाखरं खाऊन गेलेत, काही फायदा नाही आहे. जगामध्ये वावरत असताना सगळे लेकरवाळे आहेत, सगळ्यांना लेकर आहेत. एक गोष्ट नीट लक्षात घ्या, तुम्हाला भलेही तुमचा पोरगा राम करता येत असेल, तुम्हाला तुमचा पोरगा कृष्ण करता येत असेल, तुम्हाला तुमचा पोरगा छत्रपती शिवाजी महाराज करता येत नसेल, तुम्हाला तुमचा पोरगा महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, तुम्हाला तुमचा पोरगा कुठला एखादा दानशूर करता येत नसेल, नका करू, काही हरकत नाहीये. पण एवढी काळजी जरूर घ्या की तुमचा पुत्र कंस नाही झाला पाहिजे, तुमचा पुत्र रावण नाही झाला पाहिजे, एवढी काळजी जरूर घ्या. ही काळजी जर तुम्हाला घेतली ना तर तुम्ही खऱ्या अर्थानं पालक आहात, तुम्ही खऱ्या अर्थानं आई वडील आहात. कबीरजी म्हणतात की कबीरा, जननी जने तो दाता जन, भक्त जनिया शूर. आईला ते सांगतात, एका मातेला सांगतात की आई, तुला जर जन्म द्यायचा असेल ना तर एखाद्या दात्याला जन्म दे. आदरणीय शेटजींसारखा त्यांच्या परिवारासारखा दाता जर जन्माला आला तर कुठल्याही संप्रदायामध्ये अशी माणसं जाऊ द्या ना. धर्माला सुद्धा उंच करण्यासाठी एक राजाश्रय, धनाश्रय आणि मनुष्याश्रय असणं आवश्यक आहे. तीनही आश्रय असणं आवश्यक आहे.
राजाश्रय पंथाला संप्रदायाला असणं आवश्यक आहे, धनाश्रय असणंही आवश्यक आहे. पैशाशिवाय देवही खुश होत नाही हो. दानपेटीतल्या नोटेवरचा आकडाही पाहिल्यानंतर पुजारी बाबा लवकर दंडवत करतात, पुढे घ्या म्हणतात. देवही कदाचित 500ची माळ जेव्हा घाला ना तेव्हा ती मूर्ती जास्त सुंदर दिसत असते. पण नुसती फुलं ठेवली मूर्तीला प्रभा प्राप्त होत नाही, आभा प्राप्त होत नाही. पैसा हे माध्यम आहे. पुरुषार्थ सांगत असताना 4 गोष्टी महत्वाच्या काल ज्या सांगितल्या त्या 7ही दिवस आपल्याला ऐकायचं आहे. पुरुषार्थ तुमचा तोच आहे की धर्माने तुम्ही अर्थ कमवावा. पायऱ्या बघा, 4 पायऱ्या ज्या आहेत ना, धर्म अर्थ काम मोक्ष. तुम्ही धर्माने अर्थ कमवा, नीतिमत्तेने पैसा कमवा, नियतीनं कमवा, दुसऱ्याचं बुडवून खाऊ नका, चुकीचं खाऊ नका, दुसऱ्याचं तळतळाट होईल असं धन अर्जन करू नका. धर्म अर्थ असा अर्थ ते तुम्हाला सुख देणार आहे. अशा अर्थातूनच कुठंतरी बुद्धी सुचणार आहे. कुठं पैसा भरपूर लोकांकडे आहे, लक्ष द्या, पैसा भरपूर लोकांकडे आहे. शेठपेक्षा करोडपती लोक पडलेले आहेत, अरबपती पडलेले आहेत, अंबानी सारखे माणसं पडलेले, टाटा बिर्ला सारखे, अदानी सारखे माणसं पडलेले आहेत. जगाच्या पाठीवरती भरपूर लोकांकडे पैसा आहे. पण पैसा देण्याची, दानात पैसा खर्च करण्याची इच्छा प्रत्येकाकडे नाहीये. ती माणसं निराळी आहेत, ती माणसं विरळी आहेत. असू द्या, कितीही संपत्ती असू द्या, पण त्या संपत्तीला खर्च करण्याची करा, खर्च करा. काय जे सोंग ढोंग करायचे, काय जे कपडे लेणं धुणं सगळं करायचं करा. नीतीनं कमवा, नीतीनं खा, नीतीनं राहा. जगाच्या पाठीवरती तुमची कुठेतरी कीर्ती नांदेल. तुमच्या फोटोवरचे हार कधीच सुकणार नाही. पण अनितीनं कमवलेलं धन, मग तुम्हाला मी काल सांगितलं ना, रावणाचा कोणीही फोटो लावत नाही हो, कंसाचा कोणीही फोटो लावत नाही. लावतं? नीतीनं कमवलेलं धन तुम्हाला सुख देऊ शकतं. धर्माने अर्थ कमावं आणि कामना अशी ठेवावी की मी मोक्षापर्यंत जाईल. धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पायऱ्या आहेत. थोडं आणखी हलकं करू. धार्मिक राहा, धन सुद्धा आपल्या आपण धार्मिक होईल. काय? मंदिरातला पैसा भलेही कुठूनही येऊ, मंदिरातला पैसा भलेही कुठून येऊ, पण तो ज्यावेळेस दानपात्रामध्ये पडतो ना, तो दान म्हटल्या जातो. त्याला पैशाची किंमत नसते. तुमच्या खिशामधून निघालेली 10, 20, 50, 100 रुपयाची नोट जेव्हा तुम्ही व्यापाऱ्याला देता ती 10 रुपयाची असते, दुकानदाराला देता ती 10, 20, 50ची असते. पण जेव्हा ती साधूला देता, मंदिरामध्ये देता, ती तेव्हा पूजा असते, तेव्हा ती दक्षिणा असते. परिवर्तन झालं. पाणी ज्यावेळेस तुम्ही बाटलीमधलं पाणी पिता त्यावेळेस ते पाणी आहे, पण तेच पाणी ज्यावेळेस मंदिरापर्यंत जाईल, तेच पाणी ज्यावेळेस देवापर्यंत जाईल, ते चरणोदक होत असतं. ते त्यावेळेस जीवन होत असतं, जल होत असतं, चरण जल होत असतं. बदलली भावना, बदलली. धर्माने जर तुम्ही राहाल तर तुमचा अर्थ म्हणजे पैसा सुद्धा सात्विक होईल, होईल आपल्या आपण होईल. पण धर्म करा, धर्म जर केला तर सात्विक होईल. अधर्मी माणसाचे असलेले देव सुद्धा बघा, अधर्मी जर माणूस असेल, पापी जर माणूस असेल ना, त्याच्या घरातली देवपूजा सुद्धा बिभत्स दिसत असते. तो सात्विकतेना कितीही नाही प्रसन्नता लागत साहेब, नाही प्रसन्नता लागत. एखाद्या खूप मोठ्या बंगल्यामध्ये गेले आणि बंगल्यामध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर लगेच ड्रायफ्रूटची प्लेट येते, लगेच फळं कापलेले येतात, लगेच एखादं थंड येतं, ज्यूस येतं, पदार्थ येतात, लगेच ती माणसं हे तिथं एसी चाललेलं आहे, टेम्परेचर सेट केलेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, समोर चांगला 84 इंचाचा टीव्ही आहे, पण माणसाला तिथं गुदमरल्यासारखं होतं. काय प्रकार आहे माहिती का? त्या घरामध्ये जी गोष्ट आली ना, ती कुणाचा तरी तळतळाट घेऊन आलेली गोष्ट. कुणाच्या तरी मुंडक्यावरती पाय दिलेला आहे, कुणाच्या तरी पोटावरती पाय दिलेला आहे, कुणाचा तरी हाय, कुणाची तरी हाय तिथपर्यंत पोचली. म्हणून तिथं सत्वस्थ वाटत नाही. आणि मग मला प्रसंगही तिथपर्यंत न्यायचा आहे. तो प्रसंग असा आहे की दुर्योधन का मेवा त्यागो साग विदुरकर खायो. देवाने दुर्योधनाची ते 6 महिन्यापासून ज्या भानुमतीनं प्रकार तयार केले होते, पदार्थ तयार केले होते, त्या भानुमतीच्या पदार्थांना त्यागून परमात्मा त्या विदुराच्या घरामध्ये कण्या खाण्यासाठी गेला ना, तो प्रकार हाच आहे की त्या दुर्योधनाचं जे धन होतं, दुर्योधनाची जी संपत्ती होती, ती सात्विकतेनं भरलेली नव्हती. तिथं राहणारी माणसंही क्रोधी झाली होती, तिथं राहणारी माणसं ईर्ष्येनं भरली होती, द्वेषाने भरली होती, असूयेनं भरली होती. मग त्या घरामध्ये पाणी सुद्धा, हवा सुद्धा त्याज्य करणं भगवंताला पडलं. भगवंत ताड दिवशी तिथून निघाले. आणि हे 2 प्रसंग महत्वाचे. महाभारत सुरू होण्यापूर्वी, गीता सुरू होण्यापूर्वी या धृतराष्ट्राने जी पट्टी बांधली ना डोळ्यावरती, आपापल्या लेकरांना
तुम्ही चष्मे जाड भिंगाचे चष्मे लावून न्याहाळत जा. एक एक जरा नियम जर बनवायचा असेल ना, तो नियम आजपासूनही तुम्ही सुरू करू शकता. तुमचे लेकरं कितीही उद्योगपती असू द्या, कितीही महान मोठी मोठी कामं करत असू द्या, पण एक जर नियम आजपासून तुम्हाला जर लावायचा असेल, आणि लहान असतानापासून जर लागला तर चांगलीच गोष्ट आहे. एक नियम लावा की आपलं पोरग 7, 8 इथले 9 वाजेपर्यंत घरामध्ये आलं पाहिजे. प्रवचनांची किंमत तेव्हाच आहे, सत्संगाची किंमत तेव्हाच आहे की जेव्हा आपल्या पिढ्या अबाधित राहतील. हे पहिल्या अध्यायाचं सार शेवटी शेवटी येणार आहे. अर्जुनाचं जे रडणं आहे ना, ते रडणं ह्याच कारणाने आहे. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषदग्रस्त झाला, दुःखी झाला, तो ह्याच कारणाने. आपल्या लेकरांना तुम्हाला जर संस्कारित करता आलं, काय जगामध्ये काय क्राईम होतील, कशाला गुन्हे होतील, कशाला 12-12 वाजता चोऱ्या होतील, कशाला 3-3 वाजता पेट्रोलिंगला पोलिसांना जावं लागेल, कशाला सायरन वाजवावे लागतील, कशाला हा खटाटोप आहे. तुम्ही तुमच्या संसाराची आणि तुम्ही समाजाची निर्मिती केलेली ना, मग त्या समाजाच्या निर्मितीमध्ये तुमचं जे योगदान आहे ते असंही असलं पाहिजे की तुम्हाला तुमच्या घरातली माणसं, कमीत कमी तुमच्या घरातली माणसं तुम्हाला तुमची मुठीमध्ये ठेवता आली पाहिजे. तुमच्या घरातली माणसं तुम्ही जर साबूत ठेवली, व्यवस्थित जर ठेवली, बाकी नका प्रपंच सुधरू, नका समाज सुधरू, नका शेजारचे पाजारचे सुधरू. शेजारचे पाजारचे कधी सुधरू शकत नाही. शेजाऱ्यांना सुधरवणारा माणूस जगाच्या पाठीवरती तयारच झाला नाही. सांगू, आपला शेजार, आतापर्यंत तुमच्या शेजारी जी माणसं आहेत ती चांगली का वाईट आहे हो? आई, तुमचा शेजार चांगला आहे? शेजारचे कचरा टाकतात ना तुमच्या घरात. आता पाचोळा पडला, चैत्राची पालवी तुमच्या घरात, त्यांच्या झाडाचं आलं का नाही? पाचोळा आला ना, तुमचं नाक वाकडं झालं की नाही, तोंड वाकडं झालं की नाही? एक तरी माणूस असा आहे की तुमचे शेजारी खूप चांगले? 100तून एखादा द्या सोडून, पण आहे का चांगले? असेलही, कदाचित असेलही एखाद्याचा. शेजारी आतापर्यंत कोणालाही चांगला भेटला नाही. तुम्हाला नाही भेटला, चला तुमचं उदाहरण द्या सोडून. अहो, गावाला गावाचा शेजार चांगला नाही भेटला. शेजारच्या गावामधली जी माणसं आहे ती खूप खराब आहे. आपल्या गावातली तर खराबच आहे, पण शेजारच्या गावामधली खराब आहे. अहो, जाऊ द्या, शेजार हा राज्याला, राष्ट्राला सुद्धा चांगला नाही भेटला. भारताला भेटला का शेजार चांगला? नाही. आपण कुणाच्या नावाने वाभाडे काढतोय, कुणाच्या नावाने द्वेष करतोय? पाकिस्तानवाले भले खतरनाक माणसं आहे राव, अतिरेकी जन्माला घालतात, आपण त्यांना बोलतो की नाही? आपल्याला शेजार चांगला नाही भेटला, आपल्याला चीन चांगला नाही भेटला, इकडला भूतान चांगला नाही भेटला, इकडला बांगलादेश, त्यांचं नावच घ्यायला नको, आपण म्हणतो की नाही? पण याची जर खरी सुरुवात जर तुम्ही बघितली ना, ही सुरुवात तुमच्यापासून झालेली आहे. तुम्ही जर चांगले असाल तर तुम्हाला शेजार चांगला भेटेल. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने बघत असाल तर तुम्हाला कशाला शेजार चांगला भेटणार आहे? जशी दृष्टी तशी सृष्टी. तुमची दृष्टी चुकीची आहे, तुमचं बघणं चुकीचं आहे, तुमच्यामधला संयम कुठंतरी संपलेला आहे, तुमच्यामधला विवेक कुठला तरी संपलेला आहे. तुमच्यामध्ये विवेक राहिला नाही, संयम राहिला नाही, तुमच्यामध्ये बघण्याची कला राहिली नाही, दृष्टी राहिली नाही, तुम्हाला कशाला जग सुंदर दिसणार आहे हो? रस्त्याने बुद्ध चालले होते, चालता चालता एक माणूस त्यांच्या समोरून पळत चाललेला माणूस त्यांनी लगेच ओळखला, आणि ओळखल्यानंतर त्या माणसाला, त्यांच्या शिष्याला आनंदाला पाठवला आणि म्हटले, आनंद, त्याला थांबव जरा. पुढे गेल्या, आनंद पळत पळत गेले आणि त्या शिष्याला थांबवल्यानंतर त्या माणसाला थांबवलं. जवळ गेले बुद्ध. जवळ गेल्यानंतर म्हटले, अरे तो मागच्या वर्षी मला भेटला होता तोच आहे ना? हो, मी तोच आहे. तो माणूस लगेच बोलला, मी तोच आहे, तुम्ही मागच्या वर्षी मला भेटले होते. अरे, मागच्या वर्षी तुला दिसत नव्हतं, तुझे डोळे आंधळे होते, म्हणून मी तुझ्या डोळ्यावरून हात फिरवला आणि माझ्या सामर्थ्याने, माझ्या प्रभेने, माझ्या असलेल्या स्पर्शाने तुला डोळे आले, तुला दिसायला लागलं. हो, मला दिसायला लागलं, तुम्ही मागच्या वर्षी मला डोळे दिले, मी तोच आहे, तुमचा आभारी, मला तुम्ही डोळे दिले. अरे, पण तू डोळे दिले, तुला डोळे दिले, पण तू आता कुठं पळत चालला होता? मला काही समजलं नाही. तो म्हटलं, समोर ती स्त्री दिसते का? हो, दिसते. ती स्त्री मला आवडली, मी तिच्या पाठीमागे पळत चाललो. बुद्धांनी कपाळाला हात मारला आणि हात मारल्यानंतर, अरे बाबा, तुला मी जे डोळे दिले होते ते डोळे कशासाठी दिले होते तुझ्या लक्षात नाही आलं? मी तुला जे नेत्र दिले होते, मी तुला जे चक्षु दिले होते, मी तुला जे डोळे दिले होते, ते डोळे तू सुंदर असं जग बघावं, तुला या जगाची कुठंतरी सौंदर्याची पारखण व्हावी, या जगामध्ये राहत असताना तुला ह्या जगाचा आनंद घेता यावा, लुटता यावा, याच्यासाठी तुला मी डोळे दिले. आणि त्या डोळ्याचा दुरुपयोग करून, दुर्वापर करून ते तू स्त्रीच्या पाठीमागे लागलाय, चुकीचं करतोय. त्या माणसाने हात जोडले आणि म्हटला, महामहिम,
मला माफ करा, तुम्ही डोळे दिले चांगली गोष्ट आहे, मी तुमचा आभारी आहे, शतशः ऋणी, आयुष्यभर ऋणी राहील. तुम्ही मला डोळे दिले, मला हे जग बघण्यासाठी दिलं, मला या जगातलं सौंदर्य न्याळण्यासाठी तुम्ही मला डोळे दिले. पण ते डोळे दिल्यानंतर तुम्ही मला हे सांगितलं नाहीये की ह्या डोळ्यांनी काय बघावं. तुम्ही मला हे डोळे दिल्यानंतर काय बघावं ही दृष्टीच दिली नाही. त्यामुळे हे डोळे माझ्या काही कामाचे नाहीये. माझं मन जिकडे ओढत नाही ना तिकडेच मी बघत राहणार आहे. त्या दृष्टीनं चांगलं बघायचा प्रयत्न करा. ही जी दृष्टी भेटलेली ना तुम्हाला, या सृष्टीतले दोष काढण्यासाठी भेटलेली नाहीये. मग तो धृतराष्ट्र आंधळा असून सुद्धा बघा ना, आंधळा डोळ्याने दिसत नाहीये, पण पुत्र मोह इतका आहे की मुलांचा मोह इतका आहे, आतून मोह इतका आहे, मोहाची इतकी 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 व्यापकता वाढलेली आहे की आंधळा असून सुद्धा आपला पोरगा आला हे पायावून तो ओळखतो. दुर्योधन आला ना, दुर्योधन आल्या आल्या 6 महिने दुर्योधन जळत होता. महाभारत खूप सुंदर आहे. त्याला वाटा केलेल्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने रंजकता दाखवण्याच्या नादामध्ये द्रौपदी काय हसली काय बोलली काय वगैरे अशा काही गोष्टी घडलेल्या नाहीये. तो वादग्रस्त विषय आहे, पण न बोलता मी पुढे चालतो. दुर्योधन 6 महिने जेवत नव्हता. 6 महिने दुर्योधनाने जेवण केलं नाही, कमी खायचा. आई, त्याची गांधारी जी आई आहे ती त्याला वारंवार विनंती करायची की बाबा दे सोडून, दे सोडून, कशाला तू जळतोय रे, कशाला जळतोय, कशाला मनाला कुडत बसलाय. तो दुर्योधन जळत का होता त्याचं कारणही सांगतो तुम्हाला. पांडव पहिल्यापासून गरीब नाही बर का. पांडवांनी इतकं सुंदर राज्य तयार केलं होतं इंद्रप्रस्थ नावाचं. ते इंद्रप्रस्थ इतकं सुंदर होतं, पण पांडवाकडून एक चूक झाली. ती चूक अशी झाली की तुमची जी तळमळ आहे तीच चूक झाली. पांडवांनी विनंती केली की दुर्योधन दादा, अरे तू माझ्यापेक्षा मोठा आहे ना, तू माझा सोहळा बघायला आलं पाहिजे, तू माझं ते इंद्रप्रस्थ बघ. अरे ते जे बनवणारा जो आहे कारागीर विश्वकर्मा, त्याने इतकं सुंदर रचना केलेली आहे. अरे जिथं पाणी वाटेल तिथं जमीन आहे, जमीन वाटेल तिथं पाणी आहे, जिथं भिंत वाटेल तिथं काहीच नाहीये, जिथं भिंत नाहीये तिथं भिंत आहे. अरे जिथं छत वाटेल तिथं छत नाहीये, आणि जिथं छत दिसतंय तिथं छत नाहीये, जिथं छत दिसत नाही तिथं छत आहे. जिथून आपल्याला वाटतं की आता हवा यायला पाहिजे तिथं एकदम माणसाला गरम होतं, आणि जिथं माणसाला आता वाटतं की इथं बसावं, स्वस्ततेनं आराम करावं, तिथं थंडगार हवा वाटते. अरे जर तू मध्यभागी गेला, जिथं आसन आहे, मेन धर्मराज जिथं बसणार आहे, धर्मराजाचं जिथं आसन आहे तिथं जर गेला ना, तर धर्मराजाचा 100-200 फूट आवाज कुजबूज केली तरी असा जातो, कुजबूज केली तरी तिथं आवाज जातो. असं हे विश्वकर्म्याने बनवलेलं सुंदर असं शहर आहे. दुर्योधनाला विनंती केली की दादा एकदा ये बघायला. बरोबर आहे, विनंती केली. आणि दुर्योधन, ठीक आहे, दुर्योधनाला पहिला हस्तिनापूरचा गर्व होता. अरे माझ्यासारखं कोणी करू शकतं का? माझा बंगला पूर्ण जिल्ह्यामध्ये कुणाचा नाहीये, माझा बंगला पूर्ण तालुक्यात कुणाचा नाहीये, माझ्यासारखं घर, माझ्यासारखी गाडी. अहो तीच अल्टो गाडी असते बरं का लोकांची, आम्ही चालता बोलता अनुभव, तीच अल्टो गाडी असते, तीच एखादी ब्रेझा असते, तीच एखादी क्रेटा असते. पण त्या गाडीमध्ये बसल्यानंतर प्रत्येक तो चालवणारा जो असतो ना, तो स्तुती केल्याशिवाय राहत नाही. पण बाबा ह्या गाडीशिवाय सारखी गाडीच नाही हो. माझ्या गाडी म्हटल्यानंतर आहे ना, ती भलेही बाकीची समोरून एखादी अल्टो गेली किंवा क्रेटा गेली किंवा एखादी दुसरी गाडी गेली, आपण म्हणतो तीही चांगलीच दिसते बरं का, ती नवीन दिसते कदाचित. बाबा त्या नवीन मध्ये काही दम नाही हो. जुनं जे मशीन आहे, जुनं जे पॉवर आहे ना, ही जी गाडी आहे ना, आपलं माणसाला सर्वोत्कृष्ट वाटत असतं. आपल्या माणसाला वाईट जरी असलं तरी सर्वोत्कृष्ट वाटत असतं, आपल्या माणसाला चांगलंच वाटत असतं. पण आपली दृष्टी मोहाने ग्रसित असल्या कारणानं ते आपल्याला चांगलं वाटतं. पण जर आपण न्याय निवाडा करण्याच्या अर्थानं त्या चांगल्या दृष्टीनं जर बघितलं तर जगामध्ये ना चांगलं आहे ना वाईट आहे. चांगलंही तितकंच आहे, वाईटही तितकंच आहे. पण ह्या जगामध्ये तटस्थ भूमिकेने जर बघितलं ना तुम्ही, तर तुम्हाला ह्या जगामध्ये सगळं काही चांगलंच दिसेल, वाईट काहीच दिसणार नाही. दुर्योधनाला आणि धर्मराजाला त्या पंक्तीमध्ये फेरी मारायला पाठवलं होतं. जेव्हा फेरी मारायला पाठवलं आणि जा म्हण बाबा, जेवढे साधू मंडळी बसलेले आहेत त्यांच्याकडे नजरा टाकून या. धर्मराज गेला. धर्मराज गेल्यानंतर काही साधू थोडेसे पिशव्यांमध्ये भरत होते, काही साधू अंगावरून नव्हते आले, काही साधू विवस्त्र बसलेले होते, काही साधू थोडस विचित्र वर्तन करत होते. तरी धर्मराज बघतोय, तरी धर्मराजांना प्रणाम करून दंडवत करून पुढे निघत गेला. आणि ज्यावेळेस परत आला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या
सभेमध्ये किंवा पंक्तीमध्ये कोणीही वाईट नाही, सगळे चांगले. आणि तेच भीमाला पाठवलं म्हणतात, किंवा पाठभेदाने दुर्योधनाला पाठवलं की कोणी चांगलं बसलेले कसे व्यवस्थित जेवण करतायत का जाऊन बघा. तेही गेले आणि पाहून आल्यानंतर म्हटले अरे काय काय कसले साधू बोलवले, धड एकाचे कपडे नाहीये, धड केस विंचरलेले नाही, धड नीट बसत नाहीये, कोणाचं ते जेवण खाता खाता छातीवरती पडतंय, दाढीवरती पडतंय, काय त्यांना सोय नाहीये. दोघही गेले होते, पण दोघं आपापली संस्काराची दृष्टी घेऊन गेल्या कारणानं दुर्योधनाला वेगळं दिसलं, कुणीच चांगलं दिसलं नाही, भीमाला कुणीच चांगलं दिसलं नाही, आणि धर्मराजाला कुणीच वाईट दिसलं नाही. ही आपापली दृष्टी आहे. ही आपापली दृष्टी घेऊन तुम्हाला जर चालता आलं ना जगाच्या पाठीवरती, तरच खऱ्या अर्थानं तुम्ही मानवतेचं कल्याण केल्याशिवाय राहू शकत नाही. या मानव जन्मामध्ये आपण आल्यानंतर या संसाराचं आपण काही ना काहीतरी देणं लागतं, या प्रपंचाचं आपण काही ना काहीतरी देणं लागतं. ह्या अर्थाने जगलं पाहिजे. या संसारामधून उतराई होत असताना आपण चांगलं वागा, चांगलं राहा. या संसाराची तोडमोड करू नका, संस्कृतीची तोडमोड करू नका. इतकं जरी तुम्ही व्यवस्थित राहून गेले ना, तरी या जगावरती तुम्ही उपकारच करून गेले. दादा, या जगावरती तुम्ही उपकारच करून गेले. दुर्योधनाला बोलवलं आणि बोलवल्यानंतर पाणी पाठवा. दुर्योधनाला बोलवल्यानंतर सगळं इंद्रप्रस्थ दुर्योधन फिरला, आणि इंद्रप्रस्थ फिरल्यानंतर दुर्योधनाच्या नजरेमध्ये सगळ्या सूक्ष्म गोष्टी आल्या, आणि दुर्योधनाच्या नजरेनं हळुवारपणे अंतःकरणामध्ये असूया निर्माण केली. हळुवारपणे असूया निर्माण केली. आणि ती असूया निर्माण झाल्यानंतर गंमत अशी झाली की दुर्योधन वापस तर आला, सगळं इंद्रप्रस्थ बघून वापस आला, पण आल्यापासून त्याचं मन त्याला खायला लागलं, आणि मन खायला लागल्यामुळं अन्न जिरायचं नाव घेणं. खायला बसायचा, इंद्रप्रस्थ दिसायचं. खायला बसायचा, ते द्रौपदीना म्हणतात ते हसलेलं दिसायचं, बोललेलं दिसायचं. खायला बसला की सगळं इंद्रप्रस्थ डोळ्यासमोर चमकायचं. पराभूत झालेल्या उमेदवाराला जसा विजयी झालेला उमेदवार 5 वर्ष सलत असतो, 5 वर्षापर्यंत त्याला कुठंतरी ते शल्य राहतं. दुर्योधनाच्या ते शल्य 6 महिन्यापर्यंत होतं. 6 महिन्यांनी दुर्योधन जेव्हा चालत आला, पायाचा आवाज आला नाही, आल्याचं ज्या पद्धतीनं अलंकाराचा आवाज यायचा तसा आवाज आला नाही. त्याने हळूच धृतराष्ट्राने गांधारीला विचारलं की का हो, दुर्योधन आजकाल राजसभेमध्ये येत नाही, दुर्योधन आजकाल सिंहासनासमोर येत नाही, काय कारण असावं. गांधारी म्हणते की जेव्हापासून इंद्रप्रस्थ बघितलंय ना, त्याची झोप उडालेली आहे. जेव्हापासून त्याने इंद्रप्रस्थ बघितलं तेव्हापासून तो जरा थोडा विचित्र गप्पा करतोय. आणि मग तेवढ्यामध्ये दुर्योधन आला. दुर्योधन आल्यानंतर धृतराष्ट्र जाग्यावरून उठले, सिंहासनावरून उठले, आणि त्या दुर्योधनाला त्यांनी मिठी मारली, आलिंगन दिलं, आणि खांद्यावरती त्यांनी हनुवटी टेकवली, आणि हनुवटी टेकून त्या दुर्योधनाला ते आश्वस्त करताय. आंधळा बाप त्या दुर्योधनाला आश्वस्त करतोय की दुर्योधन राजकुमार, अरे तू माझ्या पोटी जन्माला आलाय, या कुरुवंशाच्या राजन्यायाप्रमाणे आपल्याला राज्य वारसा भेटलेला आहे, चिंता करू नको, थोड्या दिवसामध्ये तू सुद्धा राजा होणार आहे. आंधळा बाप सांगतोय. बघा ना किती मोठी हिंमत आहे, किती त्या आत्मविश्वासाला काय पारावर आहे का हो. आपलं साम्राज्य सुरक्षित राहिलं एवढं समाधान, आणि मोठा आहे ना, घरामध्ये मोठा आहे, धृतराष्ट्र मोठा आहे. या मोठ्या माणसानं काय करायला पाहिजे होतं. जेव्हा भगवान कृष्ण शिष्टाईसाठी गेले, 5 गाव मागितले, या मोठ्या माणसाने उठवून त्या सभेमध्ये उदार अंतकरणाने पुढे होऊन म्हणायला पाहिजे होतं, अरे दुर्योधना, तू जरा शांत बस, तुला न्याय निवाडा करता येत नसेल, तू जरा शांत बस, तू जरा मगरूची जी भाषा आहे ती बंद कर. मला माझ्या पुतण्यांना 5 गावं द्यायची आहे, मला माझ्या पुतण्यांना थोडंसं राज्य द्यायचंय, मला या जगामधून जात असताना उतराई व्हायचंय. जर धृतराष्ट्राने थोडासा मोठेपणा केला असता आणि मोठेपणा करून जर पुढे गेला असतं तर काय झिजलं असतं, काय कमी झालं असतं. पण महाभारत घडणं अटळ आहे. तुमच्या महाभारतातला धृतराष्ट्र तुम्ही वेळेवरती ओळखा. तुमच्या जीवनातल्या महाभारताचा धृतराष्ट्र जर तुम्हाला समजला, तुमचं जीवन महाभारत होणारच नाही, तुमचं जीवन वादग्रस्त होणारच नाही. धृतराष्ट्राचे डोळे आडवे आले नाही, धृतराष्ट्राचे मोहाचे जे चक्षु आहेत ते तिथं अडवायलेले आहेत.
आणि धृतराष्ट्र आता बोलला ना, तो मामक शब्द जो बोलला तो माझा शब्द बोललेला आहे. आणि ही गीता सुरू होण्यापूर्वी एक प्रसंग खूप महत्वाचा घडला. तोही प्रसंग इथं सूचित करावा वाटतो, सांगावा असं वाटतं. दुर्योधन आणि अर्जुन भगवान कृष्णाच्या भेटीला गेले. प्रसंग खूप मार्मिक आहे, तुम्हाला श्रुत आहे, सगळ्यांना ठाऊक आहे, माहिती आहे. दोघंही भेटीला गेले आणि भेटीला गेल्यानंतर भगवान कृष्ण म्हणतात झोपलेले. दादा एक वाक्य हेही महत्वाचं आहे, तो कधीही विश्राम करत नाही. तो कानाडोळा करतो, तो झोपत कधी नाही आहे. तो डोळे जर बंद करेल ना, तो त्या दिवशी तुमचं आमचं अस्तित्व संपलं. तुम्ही आम्ही काहीच नाही आहे. तुमच्या ज्या पताका आहेत ना, त्या एका क्षणामध्ये विलयाला जातील. एका क्षणामध्ये तो ज्यावेळेस झोप घेईल, त्याच्यावर तो ज्यावेळेस डोळे बंद करेल, त्यावेळेस संपलं सगळं. काहीच शिल्लक राहत नाही आहे, काहीच शिल्लक राहत नाही. अर्जुन आणि दुर्योधन भेटायला गेले. प्रसंग तुम्हाला श्रुत आहे. दोघंही म्हणतात कृष्ण भगवान झोपलेले होते, आराम करत होते, विश्राम करत होते आणि दोघंही बसले. बसल्यानंतर दुर्योधन म्हणतात डोक्यावरती उशावर जवळ बसला आणि अर्जुन पायथ्याजवळ बसला. याचं शास्त्रीय कारण तुम्हाला माहिती का दादा काय? सर तो का बसला माहितीये का? कारण अहंकार नेहमी डोक्यावरती आणि नम्रता नेहमी पायथ्याजवळ बसत असते. अर्जुन नम्रतेचा पुतळा आहे म्हणून भगवान कृष्णाच्या पायथ्याजवळ बसण्याला त्याला कमीपणा वाटला नाही. आणि दुर्योधन हा गर्वाचा अहंकाराचा पुतळा आहे म्हणून त्याला जगन्नियता परमात्मा असून सुद्धा त्याच्या डोक्यावरती बसायला शरम वाटली नाही. अहंकाराचं आणि नम्रतेचं खूप सुंदर असं उदाहरण दोघांच्या जीवनामधून प्रदर्शित होतं. दुर्योधन डोक्यावरती उशावरती बसलेला आहे, उशाजवळ बसलेला आहे. अर्जुन खाली बसला. दोघंही नियमाने एकच गोष्ट मागायला आले होते की आम्हाला पाठिंबा द्या, कमीत कमी ह्या पक्षाने द्यावा, त्या पक्षाने द्यावा. बाकीचे पक्ष देतील ना देतील, पण कृष्णाचा पक्ष सगळ्यात महत्वाचा होता. कृष्ण जिकडे जाईल, लहानपणी म्हणतात की यशोदेजवळ कृष्ण खेळत होता आणि कृष्ण खेळता खेळतात म्हणतात सूर्य उदयाला आला. आणि सूर्य उदयाला आल्यानंतर यशोदेनं त्याला दाखवलं, कन्हैयाला दाखवलं, कन्हैया अरे बघ सूर्य उदयाला आलाय, सूर्य उदय झालेला दिसतोय, बघ तो भास्कर कसा लुसलुशीत लाल भडक दिसतोय. कृष्णाने तिकडं बघितलं आणि तिकडं बघितल्यानंतर आईला कृष्ण म्हणतो, बाल कन्हैया म्हणतो, आई बघ तिकडं सूर्य आहे. आईनं पूर्वेकडे बघितलं, तिकडं सूर्य दिसतोय, पण कृष्णाने बोट पश्चिमेकडे केलं होतं आणि तो यशोदेला म्हणतोय आई तिकडं सूर्य आहे, बघ ना तिकडं सूर्य दिसतोय. शेवटी आई सुद्धा म्हटली, यशोदा सुद्धा म्हटली की हो बाबा तिकडंच सूर्य आहे. का? त्यावेळेस त्या मातेचे उद्गार आहे, कन्हैया अरे या जगाला तो हातावरती तोललेलं आहे, या जगाला तो सांभाळलेला आहे आणि मग तुझं बोट जिकडं जाईल ना तिकडच या चंद्र ताऱ्यांना उगवावं लागणार आहे, तिकडच या चंद्र ताऱ्यांना दिसावं लागणार आहे, चमकावं लागणार आहे. त्याचं बोट तिकडं झालं ना. अर्जुन पायथ्याला बसला, दुर्योधन उशाला बसला. कृष्ण म्हणतात उठले आणि उठल्यानंतर प्रथमतः अर्जुनाची दृष्टी गेली. हे सगळी त्याची कला आहे, त्याची लीला आहे. त्याला मुळातच तिकडं जायचं नव्हतं म्हणून त्यांनी तसं दाखवलेलं आहे की तुमच्या आमच्यासारखे तर्कनिष्ठ माणसं उद्या त्याला नावं ठेवतील, उद्या त्याला म्हणतील अरे बाबा अरे तुझ्या उशाला तू जर कूस बदलवली असती तर तुला पहिल्यांदा दुर्योधन दिसला असता, पण तरीही तू सरळ का उठला आणि समोर अर्जुनालाच का बघितलं वगैरे. या त्याच्या लीला आहे, सगळ्या लीला आहेत. त्यांनी समोर बघितल्यानंतर त्याला दुर्योधन कळतच नाव. मला माझ्या आजूबाजूला बसलेली मंडळी दिसत आहेत, मला सगळी माणसं दिसत आहेत. मी ज्यावेळेस बसलोय त्यावेळेस मला समोरची माणसं दिसत आहेत. माणसाला दिसत असतं, पण तरीही भगवंताने जाणून बुजून तिकडं बघितलं नाही, कारण त्याला मुद्दाम आपल्या भक्तांचं रक्षण करायचं होतं. मुद्दाम भक्तांचं रक्षण करायचं होतं. त्याला बोलवणारा समोरून तेवढ्या आर्ततेनं आला होता. समोरून अशा पद्धतीनं त्याला बोलवणारा आला होता की आता त्याला जावंच लागणार आहे, त्याला जावंच लागणार आहे. समोरचा व्यक्ती फक्त आणि फक्त त्यालाच मागण्यासाठी आला होता. अर्जुनाला दुसरा आणि कृष्णाने ऑप्शन ठेवले, कृष्णाने पर्याय ठेवलेच आहेत. तुम्हाला मी पाहिजे का संसार पाहिजे, हे पर्याय तुम्ही कशा पद्धतीने निवडता याच्यावरती आधारित आहे. तुम्हाला जर संसार पाहिजे असेल तर तो राहणार नाही आणि तो जर पाहिजे असेल संसार राहणार नाही. दोन्हीपैकी एका गोष्टीला तुम्हाला स्वीकार करणं महत्वाचं आहे, पण त्या
दोन्हींमधून एकच स्वीकारावं लागेल. प्रेम गली अति सांकरी जामे दोन समाय, जा हरी वसे वहा मैं नहीं, जहा मैं वसे वहा हरी नहीं. प्रेम गली अति संकरी, प्रेमाचा जो रस्ता आहे गल्ली आहे, भक्तीचा जो रस्ता आहे तो अति संकरी म्हणजे संकरी बारीक आहे. त्याच्यामध्ये एक तर मी बसू शकतो म्हणजे तुमचा अहंकार बसू शकतो, नाहीतर कृष्ण किंवा परमात्मा तिथं बसू शकतो. तुम्हाला त्या पद्धतीने त्याला मागता आलं पाहिजे, तुम्हाला त्या पद्धतीने त्याला बोलवता आलं पाहिजे. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं. माइक वाला कुठे गेला? कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. तुम भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कृष्णाला त्या पद्धतीने तुम्हाला बोलवता आलं पाहिजे. ही पद्धत सोपी आहे. ज्या पद्धतीनं मीरेला बोलवता आलं, ज्या पद्धतीनं यशोदेला बोलवता आलं, ज्या पद्धतीनं विदुराच्या पत्नीला बोलवता आलं, त्या पद्धतीनं तुम्हाला बोलवता आलं पाहिजे ना त्याला. मीरा नाचते आणि त्या गुंगरामधून कृष्ण कृष्ण असा ध्वनी प्रज्वलित होतो, निघतो. त्या नाद ब्रह्माला तो आकर्षित होऊन तिच्यापर्यंत पोहोचतो. हे बोलावणं आहे, बोलवता येणं खूप गरजेचं आहे. ते बोलवता येणं तुम्हाला आम्हाला जमलं पाहिजे. तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, यशोदानंदनम यशोदानंदनम वसुदेवसुतं, यशोदानंदनम वसुदेवसुतं, यशोदानंदनम वसुदेवसुतं, यशोदानंदनम वसुदेवसुतं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान. माइक वाला बोलो, इको भी को देना गेल करना. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, यशोदानंदनम वसुदेवसुतं, यशोदानंदनम वसुदेवसुतं, यशोदानंदनम वसुदेवसुतं, यशोदानंदनम वसुदेवसुतं. तुम्हाला बोलवता आलं पाहिजे. त्या पद्धतीने त्याला जर बोलवलं तर तो नक्कीच यायला तयार आहे, तो नक्कीच यायला तयार आहे. आणि मग ज्यावेळेस कृष्ण मागण्यासाठी दोघंही गेले, कृष्णाला मागण्यासाठी ते दोघंही तत्पर आहे. कृष्णाच्या चरणाजवळ अर्जुन जो बसला त्यावेळेस भगवंताची त्याची कृपादृष्टी त्याच्यावरती पडली आणि कृपादृष्टीनं अर्जुनाला इशारा केला, अरे मी तुझाच आहे, काय मागायचं असेल ते बोला. दोघंही बोलायला लागले. तिकडून दोन ऑप्शन ठेवले, पर्याय ठेवले, मी तुम्हाला पाहिजे का माझी नारायणी सेना पाहिजे. अर्जुन म्हटला, दादा तो माझ्यापेक्षा मोठा आहे. तिथं सुद्धा अर्जुनाचे शब्द खूप चांगले प्रमाणित. अर्जुनाने दुर्योधनाला सांगितलं की दादा तू माग, तुला जे हवंय. दुर्योधन टपलेलाच होता. दुर्योधनाला माहिती होतं की आता कृष्णाला काही साकडं टाकण्यापूर्वी आपण अर्जुनाला पराभूत करण्यासाठी कृष्णाची नारायण सेना मागावी. आणि अर्जुनाने मागण्या अगोदर दुर्योधनाने कृष्णाची नारायणी सेना मागितली. आणि नारायणी सेना मागितल्यानंतर अर्जुन थोडासा लोभस्वानी दृष्टीने कृष्णाकडे बघतो. आणि मग कृष्ण स्मित हास्य करता करता, अर्जुना तुला हवंय काय रे? तो म्हणतो आता माझ्याकडे तुझ्याशिवाय राहिलं तरी काय, तुझ्याशिवाय काय.
माझ्याकडे राहिलंच नाहीये. शेठ, ज्याच्या पाठीमागं परमात्मा आहे त्याच्या पाठीमागं जग असू द्या नसू द्या काही फरक पडत नाही. कोणी तुमच्या मागं आहे किंवा नाही याने काही फरक पडत नाही. देव तुमच्या सोबत असला पाहिजे. परमात्मा तुमच्या सोबत जर असेल ना तर जगाची अशी कुठलीच ताकद तुम्हाला खाली पडू शकत नाही. कुठलीच ताकद तुम्हाला खाली पडू शकत नाही. ईश्वराला जवळ करा. आपण प्रपंच जवळ करतो आणि प्रपंच जवळ करता करता आपण परमात्म्याला विसरून जातो, परमात्म्याला दूर करतो. पण शेवटच्या समयाला तोच तुम्हाला तारायला येईल, तोच तुम्हाला जवळ करेल, तोच तुम्हाला उचलून नेईल. ती तुम्हाला आयुष्यभरासाठी प्रार्थना करता आली पाहिजे. ती तुम्हाला आयुष्यभरासाठी भक्ती करता आली पाहिजे. आणि ती भक्ती जेव्हा तुम्ही कराल तो भगवंत तुमच्या जवळ येईल. दोघांनी मागून घेतलं, कृष्णाला मागितलं, कृष्ण त्याच्यासोबत अर्जुनासोबत गेले. आणि मग दुसराही प्रसंग घडलेला आहे की शिष्टाई करण्यासाठी जातात, त्याही वेळेस कृष्णाला अपमानित करून दुर्योधनाने पाठवलेले. थांबवायचंय 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 हा, समारोप करू. तो प्रसंग उद्या सांगेल मी तुम्हाला. तो प्रसंगही खूप सुंदर आहे. द्रौपदीना कृष्णाला एक एक वचन मागितलं होतं आणि ते वचन इतकं सुंदर मागितलं होतं. मला तू कपडे पुरवले असतील वगैरे वगैरे ह्या गोष्टी घडल्या ना, भलेही ठीक आहे, पण एक वचन मला दे की शेवटच्या समयाला मला माझी जी एक इच्छा आहे ती तुला पूर्ण करता आली पाहिजे. बस भाऊ म्हणून दुसरं माझ्याकडे काहीच नको. तो प्रसंगही खूप सुंदर घडलाय. तो प्रसंग द्रौपदी आणि कृष्ण बसलेले होते आणि बसल्यानंतर द्रौपदीला कृष्ण म्हटले की कृष्णा, अगं कसं होईल या राज्याचं, मेणबत्त्यावाल्यांनी तयारी करा, सावकाश तयारी करा की जेणेकरून कथा डिस्टर्ब नाही झाली पाहिजे. द्रौपदीला कृष्ण म्हणतात, कृष्णा कसं होईल आता या साम्राज्याचं, कसं होईल. तुम्हाला तर ह्या लोकांनी नकार दिलेला आहे, तरीही मी शिष्टाईसाठी जातोय. माझी शिष्टाईची इच्छा आहे, माझा एक शेवटचा प्रयत्न आहे. माणूस म्हणून मी या पृथ्वीतलावरती जन्माला आलोय आणि एक कल्याणकारक भूमिका माझी घेणं गरजेचं आहे. म्हणून मी दुर्योधनादिकांमध्ये शिष्टाई करण्यासाठी जात आहे. तुझी इच्छा काय आहे. त्यावेळेस द्रौपदीने हात पुढे केला आणि कृष्णाला म्हणते की कृष्णा, तू जर खरा माझा भाऊ असेल, खरा जर माझा हितक्ष असेल, खरा जर माझा तो रक्षित असेल ना, तर एक गोष्ट मला तुझ्याकडे मागावीशी वाटते. कृष्ण म्हणतो, माग, तुला मी काय सगळंच द्यायला तयार आहे, तू जे मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. कृष्णा चाललाय ना, हस्तिनापूरला चाललाय ना, तो वापस येताना फक्त युद्ध घेऊन ये, शिष्टाई घेऊन येऊ नको, 5 गावं घेऊन येतो. द्रौपदीला वचन मागितलं आणि कृष्णाने वचन दिलं की द्रौपदी, तू म्हणती ते खरंच होईल का. कारण मलाही हे जे छोटे छोटे राजे मंडळी जे झालेले आहेत, छोटी छोटी माणसं ही जी पांगलेली आणि छोटे छोटे राज्य जे तयार झालेले, या सगळ्या राज्यांना शेवटचं संपवायचं, एकदाच संपवायचं आणि सगळ्या राज्यांचा मिळून एक राज्य कारभार मला तयार करायचा. त्याच्यामुळे हे राय मंडळी मला संपून एक हस्तिनापूरचं किंवा एक इंद्रप्रस्थचं राज्य तयार करायचंय. त्याच्याकरता मी जात असताना, वापस येत असताना युद्धच घेऊन येणार. कृष्णाने वचन दिलं. ते वचन पूर्ततेसाठी कृष्ण गेलेले. शिष्टाईचा प्रसंग उद्या मला सांगायचा आहे. तोही खूप सुंदर असा प्रसंग आहे. माझ्या भाषेमध्ये किंवा माझ्या दृष्टीने मी बघितलेला, तो वेगळ्या अंगाने बघितलेला तो प्रसंग उद्या तुम्ही सर्व श्रुत करणार आहात. बंधूंनो, श्रीमद भगवद्गीतेच्या धृतराष्ट्रालाच आपण थोडासा 1 तास घालवला. आपली धूर्तता सोडा, तुमच्यात धृतराष्ट्र मरेल. आपलं जवळचं, पायाजवळचं पाहणं संपवा, तुमच्यातला दुर्योधन मरेल. तुमच्या वागण्या बोलण्याचं राहण्याचं तंत्र बदलवा, तुमच्यातला दुःशासन मरेल. हे महाभारत न घडण्यापूर्वी ही पात्र आपल्याला मारावी लागतील. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योत्सव. धर्मक्षेत्र आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहे. ते काय आहे याचा अर्थ उद्या आपल्याला ऐकायचा आहे. तो अर्थही महत्वाचा आहे. प्रारंभिक अर्थ तो भलेही धर्माचं क्षेत्र आणि कुरुचं क्षेत्र याला धर्मक्षेत्र म्हटलेलं असेल, पण वास्तविक खऱ्या अर्थानं भगवंताला अर्थ कुठला अभिप्रेत आहे तो अर्थ आपण उद्या ऐकूया. आज खऱ्या अर्थानं आपली कथा थोडीशी उशिरा सुरू झाली. ती कथा सांगत असताना काही इथल्या व्यवस्थाही बघणं गरजेचं आहे. इथल्या व्यवस्थेलाही प्राधान्य देणं गरजेचं आहे. इथली व्यवस्थाही महत्वाची आहे. महावाक्यासारखं असं सुंदर असं मोठं प्रकरण या ठिकाणी, थोरलं प्रकरण चालू असताना आपल्याला त्या प्रकरणाची प्रभा
आणि महत्व ही जपणं गरजेचं आहे. त्या प्रकरणाला आपण ऐकत असताना ही जागा पवित्र आहे. इथं येत असताना 2-4 गोष्टी महत्वाच्या ध्यान ठेवा, लक्षात असू द्या. इथं येत असताना इथं कचरा नाही पडला पाहिजे, इथं कुठेही थुकू नका, कुठेही चपला काढू नका. इथं आल्यानंतर ज्या आयोजकांनी सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करा. इथं आल्यानंतर त्या सूचनांना तुम्ही थोडंसं ध्यानपूर्वक, जसं आपण आपल्या आतमधल्या घरामध्ये घाण टाकत नाही, घाण मी बाहेर टाकतो, तशी इथं आल्यानंतर ह्या प्रांगणामध्ये घाण न करता, चुकीची गोष्ट न करता आपण ती घाण आपल्या खिशामध्ये घेऊन जा, सोबत घेऊन जा किंवा तिकडे दुसरीकडे घेऊन जा. सात्विक रूपाने जर तुम्ही इथं आले, सात्विक रूपाने तुम्ही इथं जर आले तर खऱ्या अर्थाने या सोहळ्याचा, नयन रम्य अशा सोहळ्याचा तुम्हाला आनंद घेता येईल. तो सोहळा खऱ्या अर्थानं तुमचे डोळे दिपवून ठेवणार आहे. रात्री बघितलं आपण महाआरती करत असताना सगळ्या भगिनी हातामध्ये त्या मेणबत्तीला घेऊन आरती ओवाळत होत्या. तुम्हाला तुमचा कृष्ण इथं प्रतीक रूपाने, भगवंताच्या रूपाने तुम्हाला बघता आला पाहिजे, तुमचा देव तुम्हाला जाणवला पाहिजे. आणि जेव्हा आपण 1000-2000 माणसं त्या भगवंताला आळवतो ना, त्यावेळेस तो यायला मजबूर होतो, त्यावेळेस तो येण्यासाठी आतुर होतो, त्यावेळेस तो इथे येतो आणि मग इथली प्रसन्नता आपल्या जीवनाला आल्हाददायक करते, मनाला आल्हाददायक करते. ती प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी तुम्ही दररोज आलं पाहिजे. मला वाटतं कालच्यापेक्षा थोडीशी संख्या आज वाढायला हवी होती. पुरुष मंडळीची संख्या थोडीशी घटलेली आहे. आयांनो, जोडे घरी सोडू नका. त्या जोड्यांचं काही सांगता येत नाही. भास्करराव पेरे पाटील आवर्जून त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये वडाचं वाटप केलं आणि वडाचं वाटप करत असताना त्यांनी भाषण केलं आणि भाषण करत करत सांगत होते की प्रत्येकाने वड आपल्या घरापर्यंत घेऊन जावा, घरापर्यंत न्यावा, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या वडाला चक्कर मारायला जायची गरज लागणार नाही. लक्षात आलं? दुसऱ्या वडाकडे जायचीच गरज नाहीये. आपापल्या घरी वड घेऊन गेले म्हणजे आपापला वड आपल्या डोळ्यासमोर राहील. आलं का लक्षात? वड म्हणजे वडच, मला वडच म्हणायचं आहे. आपापला वड घरी तिकडे ठेवल्यानंतर वडाला दुसऱ्याचे जर दोरे कोणी बांधून गेले तर त्यांच्या भाषेमध्ये, म्हणून आपापल्या वडाला आपल्या दाराच्या तोंडी लावा असं त्यांचं म्हणणं होतं. आयुष्यभरापर्यंत आपल्या वडाला आपणच चक्र मारत राहू. तुम्ही तुमच्या जोड्या साबूत ठेवण्यासाठी आपल्या त्यांनाही, मालकांना इथं घेऊन आलं पाहिजे, पतींना घेऊन आलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं तुमचा धर्म सोबत राहील, तुमच्या संसाराची चाकं सोबत चालतील. ते तिकडे टीव्ही पाहत बसले असतील, ते तिकडे गप्पा मारत बसले असतील आणि तुम्ही इकडे धर्म करत आहात, धर्म ऐकण्यासाठी आलेले आहात. हे थोडंसं घोडा बैल झाल्यासारखं लक्षण आहे. हे असं होता कामा नये. उद्या तुम्ही आवर्जून यावं, ह्या आयोजकांच्या उत्स्फूर्त असलेल्या सेवेला साथ द्यावी आणि या ठिकाणी चालू असलेल्या आनंदामध्ये आपण सगळ्यांनी न्हावून निघावं अशी मी आयोजकांतर्फे विनंती करतो. आजची झालेली सेवा ईश्वरचरणी अर्पण करून आजच्या सेवेला विराम देतो. पुढची उर्वरित